नमस्कार मित्रांनो, राजवीर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. चला मित्रांनो, तर आपण जॉमेट्रीमधील आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, तर या चॅप्टरमधील आपण प्रॉब्लेम सेट 1 या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर आपण अगोदरच्या पार्टमध्ये आपण फ्रॉम क्वेश्चन 2 टू क्वेश्चन नंबर 6 हे या ठिकाणी आपण पाहिले होते. तर या पार्टमध्ये आपण फ्रॉम क्वेश्चन नंबर 7 टू क्वेश्चन नंबर 10 हे क्वेश्चन या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. तर आपल्या पार्टला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअरसुद्धा करा. ओके, तर चला आपण आज सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 7 पासून. तर पहा, क्वेश्चन नंबर 7 आपल्याला काय दिलेलं आहे, तर राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन कंडिशनल फॉर्म. आपल्याला काही 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि हे आपल्याला कशामध्ये लिहायचे, कंडिशनल फॉर्ममध्ये लिहायचे. हे आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हटले. मग कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला कशाला म्हणतो, द स्टेटमेंट कंटेन्स इफ अँड देन. ज्या स्टेटमेंट्समध्ये आपण इफ आणि देन यांचा वापर करतो त्यांनाच काय म्हणतो आपण, कंडिशनल स्टेटमेंट. तर या ठिकाणी पहा, आपल्याला या दिलेल्या स्टेटमेंट्समध्ये आपल्याला इफ आणि देन यांचा आपल्याला यूज करायचा आहे. तर या ठिकाणी काय म्हटलं पहा, एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. एव्हरी रोम्बस, तर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, एखादी डायग्राम जर काय असेल, रोम्बस असेल तर ती काय असते, स्क्वेअर असते. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर या ठिकाणी आपल्याला इफ आणि देनचा यूज करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, इफ द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, म्हणजे हा रोम्बस हा क्वाड्रिलॅटरचा टाईप आहे म्हणून आपण तो क्वाड्रिलॅटरल म्हणतोय. ओके, म्हणजे या ठिकाणी इफचा आपल्याला इफ आणि देनचा यूज करायचा आहे. इफ द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, इफ द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. द क्वाड्रिलॅटरल हा काय असेल, रोम्बस असेल. तर काय, देन इट इज अ स्क्वेअर. जर तो रोम्बस असेल तर तो काय असणार आहे, तो स्क्वेअर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण इफ आणि या ठिकाणी देन यांचा आपण वापर केलेला आहे. म्हणजे काय सांगितलं आपण, इफ द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, म्हणजे जर दिलेला क्वाड्रिलॅटर हा रोम्बस असेल, देन इट इज अ स्क्वेअर, तर तो काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. सिंपल आहे. या ठिकाणी इफ आणि देनचा यूज करून आपण कंडिशनल स्टेटमेंट यूज करणार आहोत. यालाच मराठीमध्ये आपण सशर्त विधाने म्हणतो, म्हणजे जर आणि तरचा वापर करू. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा, अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. म्हणजे जे अँगल असतात परंतु ते कसे असतात, लिनियर पेअरमध्ये. मग ते कसे असतात, जर लिनियर पेअरमध्ये असतील तर ते कसे असतील, सप्लिमेंटरी. म्हणजे आपण रिझन काय, आपल्याला इफ आणि देनचा यूज कशा प्रकारे करता येईल, इफ अँगल्स इन अ लिनियर पेअर्स देन दे आर सप्लिमेंटरी. आपल्याला या ठिकाणी काय सांगावं लागेल, जर ते काय असतील, लिनियर पेअरमध्ये असेल. ओके, तर आपण या ठिकाणी घेऊया, इफ अँगल्स आर इन लिनियर पेअर. ओके, अँगल्स कसे आहेत, आर इन लिनियर पेअर, देन दे आर सप्लिमेंटरी. तर ते काय असणार आहे, तर सप्लिमेंटरी असणार आहे. देन दे आर सप्लिमेंटरी. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी इफ आणि या ठिकाणी देन या दोघांचा वापर केला. म्हणजे आपण काय सांगितलं, इफच्या अगोदर इफमध्ये काय सांगितलं, इफ अँगल्स आर इन लिनियर पेअर, अँगल कशामध्ये आहेत, लिनियर पेअरमध्ये आहेत, देन दे आर सप्लिमेंटरी, तर ते काय असणार आहेत, मग सप्लिमेंटरी असणार आहे. सिम्पल यूज आहे इफ अँड देनचा कंडिशनल स्टेटमेंटसाठी. आता या ठिकाणी थर्ड एक्झाम्पल, अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. म्हणजे ट्रायंगल ही एक काय आहे, फिगर आहे, परंतु ते कशापासून तयार झालेली, फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. तर या ठिकाणी आपल्याला इफ आणि देनचा यूज करायचा आहे. म्हणजेच आपण काय सांगणार, इफ अ फिगर इज ट्रायंगल. ओके, या ठिकाणी इफचा यूज करू, इफ अ फिगर इज अ ट्रायंगल. फिगर म्हणजेच काय आहे ते, सपोज फिगर म्हणजेच काय असेल, ट्रायंगल असेल. देन आपण या ठिकाणी इफचा यूज झाला, या ठिकाणी देनचा. देन इट इज फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. तर ते कशामुळे तयार झालेले असेल, बाय 3 सेगमेंट्स. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी बनवता येईल. सिम्पल एक्झाम्पल आहेत, इफ आणि देन कंडिशनल स्टेटमेंट. इफ फिगर इज ट्रायंगल, जर समजा एखादी फिगर ही काय असेल, ट्रायंगल असेल, देन इट इज फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. तर ते कशापासून तयार झालेले आहे, 3 सेगमेंट्स. म्हणजे या ठिकाणी आपण इफचा यूज केला, फॉर्मच्या अगोदर देनचा यूज केला. ओके, सिम्पल आहे एक्झाम्पल नंबर 3. यानंतर 4 नंबर लास्ट एक्झाम्पल आहे, अ नंबर हॅविंग ओनली 2 डिवायझर ओके इज कॉल्ड प्राईम नंबर. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इफ आणि देनचा यूज करायचा. कशा प्रकारे करणार, इफ अ नंबर हॅविंग ओनली 2 डिवायझर देन द नंबर इज प्राईम नंबर, किंवा देन इट इज प्राईम नंबर. ओके, या ठिकाणी आपल्याला 2 पार्ट करायचे ह्या सेंटेन्स आहेत. तर सुरुवातीला काय घेणार, इफ अ नंबर हॅविंग ओनली 2 डिवायझर, if a number having only 2 divisor
देन इट इज, तर तो काय असेल, देन इट इज अ प्राईम नंबर. तर तो त्यावेळेस काय असणार आहे, देन इट इज अ प्राईम नंबर. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 7मध्ये 4 एक्झाम्पल होते कंडिशनल स्टेटमेंटमधून. एकदम सिम्पल आहेत. तर अशा टाईपचे एक्झाम्पल आपल्याला एक्झाममध्ये 1 मार्क्ससाठी आपल्याला हे विचारले जाऊ शकतात. नाव लेट्स सी क्वेश्चन नंबर 8. राईट द कॉर्नर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आपल्याला काही 4 एक्झाम्पल दिलेले आहेत, या ठिकाणी 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि या 4 स्टेटमेंटवरती आपल्याला काय घ्यायचे आहेत, त्यांचे कॉर्नर्स घ्यायचे आहेत. कॉर्नर्स घेणार म्हणजेच काय करणार, तर आपण हे प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये पाहिले होते, कॉन्वर्स, कंडिशनल स्टेटमेंट. ओके, अगोदरचा जो क्वेश्चन नंबर 7 होता त्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट होते, म्हणजे इफ आणि देनचा यूज करायचा. तर या ठिकाणी आपला कॉर्नर्स म्हटले. कॉर्नर्समध्ये काय करतो, जो इफच्या नंतरचा जो पार्ट असतो त्याला आपण म्हणतो अँटीसिडंट म्हणतो. ओके, म्हणजे तो अँटीसिडंट पार्ट हा कुठे घ्यायचा, देनच्या नंतर घ्यायचा. आणि देनच्या नंतरचा जो पार्ट असतो त्याला आपण कॉन्सिक्वेंट म्हणतो. तो कॉन्सिक्वेंट हा पार्ट इफच्या नंतर घ्यायचा, म्हणजे अगोदर घ्यायचा. म्हणजे फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट या दोघांची काय करायची, इंटरचेंज करायची. तर त्यालाच काय म्हणतात, त्यांचा कॉर्नर्स म्हणतात. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी इफ आहे, या ठिकाणी देन आहे. तर आपण या डायग्राममध्ये हा पार्ट अगोदर घेणार आहोत या स्टेटमेंटमध्ये. ओके, तर आपण या स्टेटमेंटमध्ये हा जो पार्ट आहे, द फिगर इज ट्रायंगल, हा पार्ट अगोदर घेणार आहोत इफच्या नंतर. आणि इफच्या नंतरचा जो पार्ट आहे 180 पर्यंत हा काय करणार, देनच्या नंतर घेणार आहोत. तर यालाच काय म्हणतात, आपण कॉर्नर्स म्हणतात. ओके, म्हणजे अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट ह्या दोन पार्टची काय करतो, आपण अदलाबदल करतो. ओके, तर आपण सुरुवातीला काय सांगणार, या ठिकाणी इफ, सुरुवातीला आपण इफ यूज करणार आणि देनच्या नंतरचा जो पार्ट आहे तो आपण अगोदर घेणार. इफ द फिगर इज ट्रायंगल, इफ द फिगर इज ट्रायंगल, आपण या ठिकाणी घेणार आहोत. इफ अ फिगर इज ट्रायंगल, देन, तर या ठिकाणी आपण देनचा यूज करणार आहोत. देन आता इफच्या नंतरचा पार्ट लिहिणार आहोत. देन द सम ऑफ, देन द सम ऑफ मेजर्स ऑफ, देन द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इन फिगर, अँगल्स इन अ फिगर इज 180 डिग्री, इज 180 डिग्री. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे आपण काय केलं, देनच्या नंतरचा पार्ट अगोदर घेतला आणि इफच्या नंतरचा पार्ट नंतर घेतला. ओके, तर या ठिकाणी एक्सचेंज केली. यालाच काय म्हणायचं, जे कंडिशनल स्टेटमेंट आहे त्यामध्ये आपल्याला इंटरचेंज करता येते. तर यानंतर सेकंड एक्झाम्पल, या ठिकाणी सुद्धा पहा, या ठिकाणी इफ आहे, या ठिकाणी देन आहे. तर आपण देनच्या नंतरचं पार्ट काय करणार, अगोदर घेणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणणार, इफ द अँगल्स आर कॉम्प्लिमेंट, देच्या ऐवजी आपण काय म्हटलो, अँगल्स. इफ द अँगल्स आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर, अँगल कसे आहेत, अँगल्स आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर, हे एकमेकांचे कॉम्प्लिमेंट आहेत. तर काय असणार मग हे, देन, तर यामध्ये काय सांगणार, जर कॉम्प्लिमेंट असेल तर देन, तर काय सांगणार, इफच्या नंतरचा पार्ट. देन द सम ऑफ, देन द सम ऑफ मेजर्स ऑफ, देन द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल, तर ते जे दोन अँगल आहेत जे कॉम्प्लिमेंट आहेत इच अदर, त्या दोघांची सम ही काय असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. सिम्पल आहेत, फक्त देनच्या नंतरचा पार्ट अगोदर घ्या, इफच्या नंतरचा पार्ट नंतर घ्या, म्हणजे आपण यांनाच काय म्हणतो, कॉर्नर्स म्हणतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे 2 एक्झाम्पल झालेले आहेत. यानंतर आपल्याला राहिलेले 2 एक्झाम्पल आणखी फ्रॉम क्वेश्चन नंबर 8 हे सुद्धा या ठिकाणी पाहायचे आहे. यानंतर थर्ड एक्झाम्पल पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 पॅरल लाईन्स ऑफ 2 लाईन्स अँड आर कॉन्ग्रुएंट, देन 2 लाईन्स आर पॅरल. म्हणजे काय सांगितलेलं आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन्स, करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म झालेले आहेत कोणामुळे, ट्रान्सव्हर्सल आणि 2 लाईन्समुळे. तर ते कसे आहेत, ते झालेले करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत. जर कॉन्ग्रुएंट असतील तर देन 2 लाईन्स आर पॅरल, जर ते 2 अँगल करस्पॉन्डिंग अँगल हे पॅरल असतील तर लाईन कशा आहेत, पॅरल आहेत. तर आपल्याला या ठिकाणी अगोदर सांगायचं की ह्या 2 लाईन कशा आहेत, पॅरल. आपल्याला या ठिकाणी सांगितले की करस्पॉन्डिंग अँगल हे कसे आहेत, कॉन्ग्रुएंट, आणि नंतर काय सांगितले, देन 2 लाईन्स आर पॅरल. तर आपल्याला अगोदर काय सांगायचे, 2 लाईन कशा आहेत, पॅरल आहेत. तर त्यापासून तयार झालेले करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत, हे या ठिकाणी सांगायचे. तर या ठिकाणी हे स्टेटमेंट जे आहे हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे घेता येईल. तर आपण हे प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये सुद्धा पाहिलं होतं अशा टाईपचं एक्झाम्पल. तर आपण त्या प्रकारे एक्झाम्पल करणार आहोत. तर आपण सुरुवातीला काय सांगूया, सपोज, तर या ठिकाणी इफ म्हणू, इफ 2 पॅरल लाईन, इफ 2 पॅरल लाईन्स इंटरसेक्टेड बाय, 2 पॅरल लाईन इंटरसेक्टेड बाय, 2 पॅरल लाईन इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, म्हणजे 2 पॅरल लाईनला काय केलेलं आहे, एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलेलं आहे. देन म्हणजे छेदलेलं आहे. देन द करस्पॉन्डिंग अँगल्स, आता या ठिकाणी सांगितलं आपण की 2 लाईन पॅरल आहेत म्हणून. नंतर काय सांगतो, देनच्या नंतर देन करस्पॉन्डिंग अँगल, देन करस्पॉन्डिंग अँगल्स
फॉर्म्ड बाय करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय देम आर कॉन्ग्रुएंट. तर त्यामुळे तयार झालेले जे कॉन्ग्रुएंट असतात करस्पॉन्डिंग अँगल असतात ते कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात. तर या ठिकाणी आपण इफचा यूज केलेला आहे. या ठिकाणी देन म्हणजे आपण जो शेवटचा पार्ट होता तो अगोदर घेतला की 2 लाईन ह्या पॅरल सांगितल्या आणि इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल. तर 2 पॅरल लाईनला काय केलेलं आहे इंटरसेक्ट केलेलं आहे. देन द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय देम म्हणजे पॅरल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल यांच्यामुळे तयार झालेले करस्पॉन्डिंग अँगल हे कसे आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. ओके. तर या ठिकाणी हा झाला त्यांचा कॉन्व्हर्स. या ठिकाणी लास्ट एक्झाम्पल पहा फ्रॉम क्वेश्चन नंबर 8. इफ द सम ऑफ डिजिट्स ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे काय सांगितलं आहे की एक सम आहे, सम ऑफ डिजिट्स ऑफ नंबर म्हणजे एक संख्या आहे, त्या संख्येतील अंकांची बेरीज केली आणि ती कितीने डिव्हिजिबल आहे म्हणजे कितीने विभाजित आहे 3 ने डिव्हिजिबल आहे. देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. जर त्या अंकांच्या बेरीजला 3 ने भागत असेल तर त्या संख्येला सुद्धा कितीने भाग जातो 3 ने भाग जातो. तर आपल्याला देनच्या नंतरचा पार्ट अगोदर घ्यायचा आहे. म्हणजेच आपण काय सांगणार इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 हा शेवटचा पार्ट. इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 तर त्यानंतर काय घेणार देन नंतर काय घेणार इफच्या नंतरचा पार्ट. देन द सम ऑफ सिंपल एकदम आहे. देन द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर is divisible by 3 पहा या ठिकाणी जो देनच्या नंतरचा पार्ट होता तो आपण सुरुवातीला घेतला आणि जो इफच्या नंतरचा पार्ट होता तो देनच्या नंतर घेतला म्हणजे या ठिकाणी घेतलेला आहे. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला हे कॉन्व्हर्स हे आपल्याला अशा प्रकारे करता येतील. तर या ठिकाणी आपला हा क्वेश्चन नंबर 8 हा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. सिंपल आहे कंडिशनल स्टेटमेंट आणि नंतर त्यांचा कॉन्व्हर्स दोन्ही पण. नाव लेट्स सी क्वेश्चन नंबर 9. राईट द अँटेसिडंट मीन्स गिवन पार्ट. ओके. अँटेसिडंट म्हणजे इफच्या जो नंतरचा पार्ट असतो त्याला आपण इंटेसिडंट म्हणतो म्हणजेच गिवन पार्ट आहे. अँड कॉन्सिक्वेंट म्हणजे पार्ट टू बी प्रूव्ड म्हणजे जो देनच्या नंतरचा पार्ट जो असतो त्याला आपण कॉन्सिक्वेंट म्हणतो. इन द फॉलोइंग स्टेटमेंट. तर आपल्याला काही खाली एक्झाम्पल दिले आहेत, 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि ह्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला अँटेसिडंट पार्ट आणि कॉन्सिक्वेंट पार्ट हे 2 पार्ट लिहायचे आहेत. तर आपण हे कंडिशनल स्टेटमेंटमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये हे 2 पाहिले होते की जो इफच्या नंतरचा जो पार्ट असतो त्याला आपण म्हणतो अँटेसिडंट आणि जो देनच्या नंतरचा पार्ट असतो. ओके. म्हणजे इफच्या नंतर जो पार्ट आहे या ठिकाणापर्यंत तर याला काय म्हणतो आपण अँटेसिडंट म्हणतो आणि देनच्या नंतरचा जो पार्ट आहे शेवटीपर्यंत त्याला काय म्हणतो आपण कॉन्सिक्वेंट म्हणतो. तर आपल्याला या ठिकाणी हे लिहायचे आहेत की हे 2 पार्ट कोणते आहेत. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत अँटेसिडंट म्हणजे काय हे सुरुवातीला घ्यायचे आहे. तर सुरुवातीला आपण अँटेसिडंट घेऊया. या ठिकाणी अँटेसिडंट. ओके. तर या ठिकाणी हा कोणता पार्ट आहे अँटेसिडंटमध्ये इफच्या नंतर येणारा पार्ट. मग इफच्या नंतर कोणता पार्ट आहे तर या ठिकाणी आहे पहा काय आहे ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट तर या ठिकाणी हा अँटेसिडंट म्हणजे इफच्या नंतरचा पार्ट आहे. जो इफच्या नंतरचा पार्ट आहे यालाच काय म्हणतो आपण अँटेसिडंट म्हणतो. ओके. म्हणजे ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके. तर या ठिकाणी हा अँटेसिडंट झाला. यानंतर आपल्याला कॉन्सिक्वेंट पाहायचा आहे. या ठिकाणी आपण कॉन्सिक्वेंट घेऊ. ओके. तर हा पार्ट कोणता असणार आहे याला आपण उत्तरार्ध म्हणतो पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणतो. ओके. 2 पार्ट आहेत हे. तर या ठिकाणी जो अगोदरचा आहे त्याला पूर्वार्ध म्हणतो, नंतरचा जो आहे त्याला उत्तरार्ध म्हणतो. ओके. तर या ठिकाणी पहा कॉन्सिक्वेंट म्हणजे कोणता आहे ना देनच्या नंतर असणारा पार्ट. मग देनच्या नंतर कोणता पार्ट आहे इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इट्स म्हणजेच कोणाचे ट्रायंगलचे. तर मग या ठिकाणी सेंटेन्स काय येणार कॉन्सिक्वेंटमध्ये ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. या ठिकाणी घेऊ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स. ओके. ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे साईड्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे अँगलसुद्धा काय आहेत कॉन्ग्रुएंट आहे. ओके. तर आपल्याला हे गिवन आहे. गिवन म्हणजेच अँटेसिडंट म्हणतो आपण यालाच. आणि टू प्रूव्ह तर या ठिकाणी आपण ते घेतलं तरी चालेल. आपण अँटेसिडंटलाच काय म्हणतो या ठिकाणी गिवन म्हणतो. ओके. हे ब्रॅकेटमध्ये घेतलं तरी चालेल. आणि या ठिकाणीच काय म्हणतो याला टू प्रूव्ह म्हणजे हे आपण थेरम घेताना किंवा थेरम सॉल्व करताना आपण हे सुरुवात करतो गिवन आणि टू प्रूव्हमध्ये. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला हे गिवन म्हणजेच अँटेसिडंट म्हणजे इफच्या नंतरचा पार्ट आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे टू प्रूव्हमध्ये देनच्या नंतर असणारा पार्ट. तर यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 2 पाहणार. तर या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल नंबर 2 हे इफ आणि देन ह्या फॉर्ममध्ये नाही आहे. तर आपण अशा टाईपचं एक्झाम्पल पाहिलं होतं प्रॅक्टिस सेटमध्ये ज्यामध्ये आपण इफ आणि देनचा यूज केला होता. तर आपण या ठिकाणी अगोदर इफ आणि देनचा जर यूज केला तर आपल्याला काय मिळेल तर या ठिकाणी सांगितलं आहे बघा अगोदर सेंटेन्स पाहू काय म्हटलेलं आहे. द डायगोनल ऑफ
पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. डायगोनल ऑफ पॅरलोग्राम म्हणजे आपल्याला अगोदर सांगितले ती फिगर कोणती आहे, पॅरलोग्राम आहे, आणि नंतर मग त्यांचे काय करतात, डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजेच आपल्याला इफ आणि देनचा यूज करून कंडिशनल स्टेटमेंट कशा प्रकारे बनवता येईल. इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम म्हणजे हा पॅरलोग्राम हा क्वाड्रिलॅटरचा टाईप आहे, म्हणून आपण काय म्हणू, इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम देन इट्स डायगोनल बायसेक्ट इच अदर. ओके, इट्स डायगोनल बायसेक्ट इच अदर म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, इफ डायगोनल बायसेक्ट इच अदर या ठिकाणी आपल्याला हे पार्ट करायचे आहेत. ओके, अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंटमध्ये. तर या ठिकाणी आपण अँटीसिडंट घेऊ सुरुवातीला पार्ट. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, अँटीसिडंट. तर या ठिकाणी आपल्याला अँटीसिडंटमध्ये आपण इफच्या नंतरचा पार्ट लिहिणार. तर आपल्याला या ठिकाणी इफ आणि देनचा पार्ट नाही, तर आपल्याला अगोदर तो पार्ट बनवून घेतला तरी चालेल किंवा आपण यामधून जरी निवडला तरी चालेल. म्हणजे सुरुवातीला काय सांगावं लागेल, तो क्वाड्रिलॅटरल काय आहे, पॅरलोग्राम आहे, म्हणजे तो काय झाला, अँटीसिडंट पार्ट झाला. म्हणजेच या ठिकाणी आपण काय घेणार, क्वाड्रिलॅटरल इज हा काय आहे, क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. तर या ठिकाणी सांगावं लागेल आपल्याला, अगोदर आपण यावरून कंडिशनल स्टेटमेंट अगोदर बनवून नंतर हे लिहिलं तरी सुद्धा चालेल. ज्यांना लक्ष देणार नाही त्यांनी अगोदर कंडिशनल स्टेटमेंट बनवून घ्या. कंडिशनल स्टेटमेंट कशा प्रकारे बनवणार, इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम देन डायगोनल बायसेक्ट इच अदर, देन डायगोनल बायसेक्ट इच अदर, आणि नंतर पुन्हा तुम्ही ते अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट हे लिहू शकता. तर यानंतर आपण कॉन्सिक्वेंट घेऊया. कॉन्सिक्वेंट म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा, कोणता पार्ट असेल. आता आपण सुरुवातीला सांगितलं की हा काय आहे, पॅरलोग्राम आहे. मग पॅरलोग्राम असेल तर आपण काय सांगणार, देन डायगोनल बायसेक्ट म्हणजेच काय घेणार, त्यामध्ये डायगोनल बायसेक्ट इच अदर, डायगोनल बायसेक्ट इच अदर. ओके, याप्रमाणे घेतलं तरी चालेल किंवा डायगोनल ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर असं म्हटलं तरी सुद्धा चालेल, कारण आपण वरती सांगितलं की तो पॅरलोग्राम आहे. मग डायगोनल कोणाचे बायसेक्ट करतात, इच अदर, तर पॅरलोग्रामचे करतात. अशा प्रकारे घेतलं तरी सुद्धा चालेल. किंवा ज्यांना लक्ष देणार नाही त्यांनी इफ आणि देनचा यूज करून कंडिशनल स्टेटमेंट अगोदर बनवून घ्या आणि इफच्या नंतरचा पार्ट अँटीसिडंट म्हणून घ्या, देनच्या नंतरचा पार्ट कॉन्सिक्वेंट म्हणून घेतलं तरी चालेल. कंडिशनल स्टेटमेंट कशा प्रकारे बनवणार, तर ते कंडिशनल स्टेटमेंट मी या ठिकाणी लिहून घेतो, सुरुवातीला लिहून देतो म्हणजे लक्षात राहील ते कंडिशनल स्टेटमेंट. ओके, या ठिकाणी कंडिशनल स्टेटमेंट बनवू आपण. कंडिशनल स्टेटमेंट काय येणार आहे, इफ या ठिकाणी बनवू, इफ काय, इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम, इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम, क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम, देन तर यानंतर काय सांगणार आपण, देन डायगोनल बायसेक्ट इच अदर, देन डायगोनल बायसेक्ट इच अदर, देन डायगोनल बायसेक्ट इच अदर. ओके, तर यावरून सुद्धा तुम्हाला नंतर अँटीसिडंट आणि इच अदर, यावरून तुम्हाला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट काय करता येईल, घेता येईल. पहा, इफच्या नंतरचा पार्ट काय आहे, द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम म्हणजे आपण हा लिहिला अँटीसिडंटमध्ये. देनच्या नंतरचा पार्ट म्हणजेच कॉन्सिक्वेंट असतो, डायगोनल बायसेक्ट इच अदर, ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला जर तुम्हाला लक्षात नाही आले तुम्ही या ठिकाणी कंडिशनल स्टेटमेंट यूज करून नंतर तुम्ही त्यापासून बनवू शकता. तर अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन नंबर 9 हा या ठिकाणी आपल्याला कंप्लीट झालेला आहे. नाव लेट्स सी क्वेश्चन नंबर 10 अँड दॅट क्वेश्चन नंबर 10 इज लास्ट क्वेश्चन फ्रॉम प्रॉब्लेम सेट 1. ओके, तर या ठिकाणी आपल्याला हा लास्ट क्वेश्चन आहे आणि स्टार क्वेश्चन आहे. तर पहा काय विचारलं आपल्याला, ड्रॉ अ लेबल्ड फिगर शोविंग इन्फॉर्मेशन इन इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आपल्याला खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या स्टेटमेंटचा इन्फॉर्मेशनची आपल्याला काय फाइंड करायची, आपल्याला काय ड्रॉ करायचे आहे, डायग्राम ड्रॉ करायचे आहे. आणि पुढे काय म्हटलं, राईट द अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंट, त्यावरून आपल्याला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट हे पार्ट त्यामध्ये लिहायचे आहेत. म्हणजे ज्या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 9मध्ये अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे भागलेले होते, त्याच प्रकारे आपल्याला या ठिकाणी सुद्धा ते करायचे आहेत. परंतु लक्षात काय ठेवायचे, यामध्ये एक्स्ट्रा काय आहे, डायग्राम काढायचे आहे. तर या ठिकाणी पहा, फर्स्ट एक्झाम्पल, 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी इफ, आता हे कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहिण्यासाठी या ठिकाणी इफ आणि देनचा यूज असायला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं नाही, तर आपण काय करूया, अगोदर कंडिशनल स्टेटमेंटमध्ये बनवून घेऊया. मग कंडिशनल स्टेटमेंटमध्ये बनवताना आपण काय सांगणार, या ठिकाणी काय सांगले, 2 ट्रायंगल्स हे कसे आहेत, 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स म्हटलं आहे. म्हणजे आपल्याला काय सांगणार, इफ 2 ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला कंडिशनल स्टेटमेंट बनवून घेऊया, म्हणजे आपल्याला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहिताना अडचण येणार नाही. इफ 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट, इफ 2 ट्रायंगल्स इक्विलॅटरल, इफ 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स, किंवा इफ 2 ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल, 2 ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल, देन तर त्यानंतर काय सांगणार, देन ट्रायंगल्स आर सिमिलर, देन
ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे जर दोन ट्रायंगल हे इक्विलॅटरल ट्रायंगल असतील तर ते कसे असतात मग सिमिलर ट्रायंगल असतात. ओके, तर हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला काय करणार आहे, डायग्राम काढायची. पण डायग्राम कशा प्रकारे काढणार की जे आपल्याला इफच्या नंतरचा पार्ट असतो, म्हणजे त्याला गिवन म्हणतो आपण, म्हणजे अँटीसिडंट, तो जो पार्ट असतो इफच्या नंतरचा, त्या प्रकारे आपल्याला डायग्राम काढायची. म्हणजेच काय, इफच्या नंतरचा पार्ट कोणता, टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल. ओके, म्हणजे देनच्या अगोदरचा पार्ट आणि इफच्या नंतरचा पार्ट. तर त्याचप्रमाणे आपल्याला त्या माहितीची आपल्याला डायग्राम काढायची. म्हणजे कोणत्या प्रकारे, टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल. म्हणजे आपल्याला डायग्राम काढायला सांगितली होती. म्हणजे दोन ट्रायंगल हे आपल्याला कसे काढायचे, इक्विलॅटरल. तर आपण या ठिकाणी हे दोन ट्रायंगल काढणार आहोत इक्विलॅटरल. ओके, इक्विलॅटरल म्हणजेच काय, त्यांच्या सर्व साईड कशा असणार आहेत, इक्वल असणार आहेत. तर समजा या ठिकाणी हा आपण इक्विलॅटरल दोन ट्रायंगल ड्रॉ करत आहोत. दोनही ट्रायंगलमध्ये साईड्स आपल्याला इक्वल असायला पाहिजेत. कारण लक्षात ठेवायचं आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल विथ ऑल साईड्स आर इक्वल इज कॉल्ड इक्विलॅटरल ट्रायंगल. तर या ठिकाणी हे दोन इक्विलॅटरल ट्रायंगल आपण ड्रॉ केलेले आहेत. यांना नावे पण देऊया. या ठिकाणी नावे काय देता येईल, सपोज या ठिकाणी एक्स वाय झेड यल यम यन हे दोन्ही इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. इक्विलॅटरल आहेत म्हटल्यानंतर ऑल साईड्स इक्वल. तर या ठिकाणी ऑल साईड्स हे काय आहे, त्यांच्या इक्वल आहेत. ओके, अशा प्रकारे आपल्याला घेता येईल की हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. मग आपल्याला या ठिकाणी अँटीसिडंट पार्ट आणि कॉन्सिक्वेंट पार्ट हे डायग्रामवरून घ्यायचे आहेत. तर अँटीसिडंट म्हणजे काय घेणार, हे दोन ट्रायंगल कसे आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. म्हणजेच आपण या ठिकाणी अँटीसिडंट पार्ट घेऊ. या ठिकाणी अँटीसिडंट. ओके, यानंतर मग अँटीसिडंट पार्टमध्ये कोणता भाग घेणार, इफच्या नंतर असणारा. म्हणजेच काय घेणार, ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल यल यम यन आर इक्विलॅटरल ट्रायंगल. आपल्याला हे डायग्रामवरून घ्यायचं आता. या ठिकाणी जे दोन ट्रायंगल घेतले आहेत ते ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल यल यम यन आर इक्विलॅटरल ट्रायंगल. तर हे कसे आहेत म्हणून सांगितलं आपण, हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत, हे या ठिकाणी आपण सांगितले आहेत. हे झालं अँटीसिडंट पार्टमध्ये. तर आपल्याला कॉन्सिक्वेंट पार्ट पाहायचा आहे. कॉन्सिक्वेंटमध्ये काय येणार पहा, कॉन्सिक्वेंटमध्ये काय सांगितलं आपल्याला, ते दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. परंतु कोणते, देन ट्रायंगल्स आर सिमिलर. पण कोणते ट्रायंगल्स, जे इक्विलॅटरल असतील तेच काय आहेत, सिमिलर आहेत. म्हणजेच आपण कॉन्सिक्वेंटमध्ये काय लिहिणार, ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल. एक तर तुम्ही सिम्बॉल वापरू शकता किंवा शब्दामध्ये लिहिलं तर चालेल. सिमिलरसाठी सिम्बॉल आहे ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल यल यम यन आर सिमिलर ट्रायंगल, आर सिमिलर ट्रायंगल. या ठिकाणी तुम्ही सिम्बॉलचा वापर केला सिमिलरसाठी तरी चालेल किंवा अशा वर्ड्समध्ये लिहिलं तरीसुद्धा चालेल. म्हणजे या ठिकाणी आपण काय सांगितले, सुरुवातीला अँटीसिडंटमध्ये काय सांगितलं, ते दोन ट्रायंगल कसे आहेत, इक्विलॅटरल आहेत. आणि कॉन्सिक्वेंटमध्ये काय सांगितलं, जर ते इक्विलॅटरल असतील तर मग ते काय असणार आहे, तर सिमिलर ट्रायंगल असणार आहे. सेम अशाच प्रकारे आपल्याला एक्झाम्पल नंबर सेकंड पाहायचं आहे फ्रॉम क्वेश्चन नंबर 10. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, सुरुवातीला इफच्या नंतरचा पार्ट पहा. आता या ठिकाणी आपल्याला कंडिशन स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला फक्त डायग्राम काढायची आणि अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट हे पार्ट या ठिकाणी घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी पहा, डायग्राम कोणत्या माहितीवरून काढणार, जी माहिती इफच्या नंतर आहे ते म्हणजे अँटीसिडंट ह्या पार्टवरून. अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रंट. म्हणजे अँगल हे लिनियर पेअरमध्ये काढायचे, परंतु ते कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी लिनियर पेअरमध्ये अँगल घेऊया सुरुवातीला. या ठिकाणी डायग्राम आणि डायग्राममध्ये अँगल हे लिनियर पेअरमध्ये, म्हणजे लिनियर पेअर म्हणजे कोणती, जे अँगल एकाच रेशोचे तयार झाले असतात त्यांना काय म्हणतात, लिनियर पेअर अँगल्स. परंतु ते कसे पाहिजेत, कॉन्ग्रंट. मग कॉन्ग्रंट केव्हा होतील, दोघांचे मेजर सेम असतील तेव्हा. आणि हे जे लिनियर पेअर्समधले अँगल आहेत यांच्या दोघांची ॲडिशन किती असते, 180. म्हणजे 180 केव्हा होईल, ते दोन्ही कॉन्ग्रंट केव्हा होतील, तर ते काय पाहिजे आपल्याला, 90. ओके, तर या ठिकाणी आपण नाव देऊ, सपोज या ठिकाणी पी क्यू, या ठिकाणी आर आणि या ठिकाणी यस. म्हणजे हे दोन जे अँगल आहेत हे दोन इक्वल अँगल आहेत आणि लिनियर पेअरमध्ये आहेत. म्हणजेच आपण या डायग्रामचा यूज करून काय घेणार आहोत, अँटीसिडंट हा आपल्याला पार्ट घ्यायचा आहे सुरुवातीला. अँटीसिडंट. ओके, अँटीसिडंट. ओके, तर या ठिकाणी आपण हा अँटीसिडंट हा पार्ट घेतो आहे. तर या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला अँटीसिडंटमध्ये कोणता पार्ट येणार आहे पहा, इफच्या नंतर पार्ट असणार जो आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. काय लिहिलेलं आहे आपल्याला, अँगल्स इन लिनियर पेअर्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे आपण अगोदर सांगायचं की कोणते अँगल्स हे लिनियर पेअरमध्ये आहेत. तर कोणते दोन अँगल्स आहेत पहा, अँगल पी क्यू आर, अँगल पी क्यू एस आर इन लिनियर पेअर. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय घेणार आपण, अँगल पी क्यू आर अँड अँगल पी क्यू एस आर इन लिनियर पेअर. तर हे कसे आहेत, लिनियर पेअरमध्ये आहेत. आणखी काय सांगता येईल की हे दोन्ही कसे आहेत सांगितले आपल्याला, हे लिनियर पेअरमध्ये तर आहेतच, आणखी कसे आहेत ते कॉन्ग्रंट आहेत. म्हणजेच आपण काय सांगणार, अँगल पी क्यू आर, अँगल पी क्यू आर डायरेक्ट सिम्बॉल वापरला तरी चालेल
किंवा वर्ड्समध्ये लिहिलं तरी चालेल. अँगल पी क्यू एस हे दोन कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. ओके, लिनियर पेअरमध्ये तर आहेतच, आणखी ते कॉन्ग्रंटसुद्धा आहेत. यानंतर कॉन्सिक्वेंट हा पार्ट घेणार आहोत. कॉन्सिक्वेंटमध्ये काय येणार, कॉन्सिक्वेंटमध्ये कोणता पार्ट येणार आहे पहा, जो देनच्या नंतर आहे तो, म्हणजेच इज अ राईट अँगल. म्हणजेच राईट अँगल म्हणजे कोणते राईट अँगल आहेत, कोणते राईट अँगल आहेत, पी क्यू आर हे दोन्ही पण काय आहेत, राईट अँगल, कारण ते दोन्ही इक्वल आहेत. म्हणजेच अँगल पी क्यू आर इज इक्वल टू नंतर कोणता, अँगल पी क्यू एस हे दोन्ही पण किती आहेत, 90 डिग्री आहेत. 90 डिग्री आहेत. कशामुळे, तर या ठिकाणी दोन्ही 90 असतील तर दोन्ही काय होतील, लिनियर पेअरमध्ये होतील आणि ते कॉन्ग्रंट होतील. ओके, म्हणजे हा 90 आहे, हा 90 आहे, म्हणजे अँगल पी क्यू आर इज इक्वल टू अँगल पी क्यू एस इज इक्वल टू 90, म्हणजे दोन्ही पण किती आहेत, 90 डिग्री. तशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल नंबर 2 हे या ठिकाणी मिळेल. यानंतर आपल्याला 3rd एक्झाम्पल पाहायचं आहे फ्रॉम क्वेश्चन नंबर 10. यानंतर आपल्याला लास्ट एक्झाम्पल पाहायचं आहे. पहा, इफ द altitude drawn on two sides of a triangle are congruent, then those two sides are congruent. म्हणजे पहा, पुन्हा एकदा सेंटेन्स आता पहा, इफ द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन टू साइड्स, अल्टिट्यूड ड्रॉ केलेत पण कशावरती, ऑन टू साइड्स ऑफ ट्रायंगल, आणि ट्रायंगलच्या 2 साइड्सवरती काय केलेत, आपल्याला 2 अल्टिट्यूड हे ड्रॉ केलेत, आर कॉन्ग्रंट, आणि ते ड्रॉ केलेले जे अल्टिट्यूड आहेत हे कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. देन दोज 2 साइड्स आर कॉन्ग्रंट, तर असे जर असतील तर त्याच्या साईड्सवरती जे अल्टिट्यूड ड्रॉन केलेले आहेत त्या साईड्स कशा आहेत, मग कॉन्ग्रंट आहेत. ओके, सिंपल आहे. सुरुवातीला आपल्याला अल्टिट्यूड म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. आपल्याला लास्ट इयरमध्ये 8th क्लासमध्ये झालेलं आहे मेडियन अँड अल्टिट्यूड. त्यामध्ये अल्टिट्यूड म्हणजे काय म्हणतो आपण, अ परपेंडिक्युलर लाईन ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल टू द इट्स अपोजिट साईड्स. म्हणजे ट्रायंगलच्या व्हर्टेक्समधून अपोजिट साईडवरती जी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली असते त्यालाच काय म्हणतो आपण, अल्टिट्यूड. आणि अल्टिट्यूड म्हणजेच हाईट असते, आणि हाईट ही नेहमी कशी असते, बेसवरती परपेंडिक्युलर असते. म्हणजे ही जी अल्टिट्यूड आहे ही काय असणार आहे, ट्रायंगलच्या साईडवरती परपेंडिक्युलर असणार. तर आपण सुरुवातीला काय करूया, या ठिकाणी इफ आणि देनमध्ये कंडिशनलमध्ये आहे, या ठिकाणी आपण सुरुवातीला डायग्राम ड्रॉ करूया. तर त्या ठिकाणी आपल्याला डायग्राममध्ये काय करायचं आहे की ट्रायंगल काढायचं आहे, आणि त्या ट्रायंगलमध्ये 2 काय काढायचे आहेत, अल्टिट्यूड काढायचे. तर या ठिकाणी मी एक ट्रायंगल काढतो, आणि ट्रायंगलमध्ये आपल्याला काय काढायचे आहेत, अल्टिट्यूड. तर या ठिकाणी हे ट्रायंगल्स. तर या ठिकाणी थोडीशी डायग्राम मोठी घेऊ म्हणजे लक्षात येईल. या ठिकाणी हा ट्रायंगल, आणि ट्रायंगलमध्ये आपल्याला 2 अल्टिट्यूड ड्रॉ करायचे आहेत. त्या दोन्ही अल्टिट्यूड आणि ते दिलेले अल्टिट्यूड हे कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. ओके, तर ट्रायंगलला सुरुवातीला आपण नाव देऊया. सपोज या ठिकाणी ट्रायंगलला नाव देऊ ट्रायंगल पी क्यू आर. या ट्रायंगलमध्ये आपल्याला ट्रायंगलचं नाव माहीत नाही, आपण कोणत्याही प्रकारे नाव दिलं तरी चालेल, परंतु काय करायचे आहे की या ट्रायंगलमधून आपल्याला ही पी क्यू आणि पी आर कोणत्याही साईडवरती आपण काय करणार आहोत, परपेंडिक्युलर 2 हे अल्टिट्यूड ड्रॉ करणार आहोत. मग आपण काय करूया, या क्यूमधून एक अल्टिट्यूड ड्रॉ करूया या साईडवरती. ओके, क्यूमधून, कारण व्हर्टेक्समधून परपेंडिक्युलर असतो तो. तर या ठिकाणी क्यूमधून ड्रॉ केलेला आहे या ठिकाणी. ओके, आणि हा कसा असतो, अपोजिट साईडला परपेंडिक्युलर असतो. तर या ठिकाणी परपेंडिक्युलर सिम्बॉल. त्याचप्रमाणे आपण आरमधून काढू शकू किंवा पीमधून, कुठल्याही मधून काढलं तरी चालेल. आपण आरमधून काढूया. तर या ठिकाणी पहा, आरमधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. तो कशावरती आहे, अपोजिट साईडवरती. म्हणजेच कोणती साईड आहे, अपोजिट साईड, आरची अपोजिट साईड या ठिकाणी पी क्यू आहे. म्हणजे अपोजिट साईडवरती हा कसा असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपण काहीतरी दोघांना नाव देऊ. या ठिकाणी पी क्यू आर, या ठिकाणी नाव देऊ ए, या ठिकाणी बी हे नाव देऊ. ओके, म्हणजे आपण हा क्यू बी आणि आर ए हे 2 काय आहेत, अल्टिट्यूड आहेत, आणि हे साईडवरती काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. ओके, आणि हे कसे आहेत म्हणून सांगितले आपल्याला, ते जे 2 आहेत ते कसे आहेत, इक्वल आहेत, म्हणजे कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे ह्या दोघांचे मेजर सेम आहे. तर आपण सुरुवातीला काय करू, हा अल्टिट्यूड ड्रॉ केलेला आहे. म्हणजे आपल्याला अँटेसिडंट जो पार्ट आहे यामध्ये आपल्याला अँटेसिडंट यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे की जे आपल्याला गिवन आहे ते गिवन म्हणजे जे डायग्रामवरून पाहता येईल ते, द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन 2 साइड्स ऑफ ट्रायंगल. कोणत्या दोन अल्टिट्यूड ड्रॉ केले तर आपण एक आर एस ड्रॉ केला आहे. कोणत्या साईड्सवरती, साईड पी क्यूवरती, परंतु हा कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. नंतर क्यू बी हा सुद्धा एक अल्टिट्यूड ड्रॉ केला आहे, परंतु कोणत्या साईडवरती, ट्रायंगलच्या पी आर ह्या साईडवरती, आणि तो सुद्धा कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. तर आपण हे सांगणार आहोत या ठिकाणी, क्यू बी परपेंडिक्युलर कोणाला आहे, पी आरला. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला सांगूया क्यू बी परपेंडिक्युलर हा कोणाशी आहे, पी आर बरोबर. आणखी हा आर ए हा सुद्धा परपेंडिक्युलर आहे साईड पी क्यूवरती. म्हणजेच या ठिकाणी घेता येईल आर ए परपेंडिक्युलर साईड कोणती आहे, पी क्यू. ओके, तर हे आपल्याला दिलेलं आहे. आणखी काय सांगितलेलं आहे की हे जे ट्रायंगलच्या साईडवरती 2 अल्टिट्यूड ड्रॉ केले होते, अल्टिट्यूड आहेत म्हणून हे परपेंडिक्युलर आहेत म्हणून आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. नंतर ते कसे आहेत, दोन्ही अल्टिट्यूड हे कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे आर ए कॉन्ग्रंट, क्यू बी हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत. म्हणजेच काय घेणार, या ठिकाणी आर ए कॉन्ग्रंट, क्यू बी हे दोन्ही पण काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. देन तर त्यानंतर आपल्याला कॉन्सिक्वेंट घ्यायचं आहे. देनच्या नंतरचा पार्ट म्हणजे
कॉन्सिक्वेंटमध्ये काय घेणार, देनच्या नंतर असणारा पार्ट. मग काय सांगितलं आपल्याला, देन दोज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर त्यावेळेस देन दोज टू साईड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे कोणत्या साईड्स, ज्या साईड्सवरती अल्टिट्यूड ड्रॉ केलेत त्या साईडसुद्धा काय आहेत, कॉन्ग्रुएंट. म्हणजे साईड PQ कॉन्ग्रुएंट साईड PR. या ठिकाणी घ्यायचे आपल्याला साईड PQ कॉन्ग्रुएंट साईड PR. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला हे थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी मिळेल. सिंपल एक्झाम्पल आहे, फक्त आपल्याला अल्टिट्यूड कशा प्रकारे असतो हे आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजे. अल्टिट्यूड हा काय असतो, अपोजिट साईडवरती परपेंडिक्युलर लाईन असते किंवा परपेंडिक्युलर सेगमेंट असते. तर या ठिकाणी म्हणून आपण हे परपेंडिक्युलर आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि कंडिशनमध्ये काय सांगितलं की ते कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून हे कॉन्ग्रुएंट घेतलेले आहेत. मग ते जर तशा प्रकारे कंडिशन असेल तर आपल्याला देनच्या नंतरचा पार्ट हा कॉन्सिक्वेंटमध्ये येणार. तर काय सांगितलं, देन दोज टू साईड्स आर कॉन्ग्रुएंट. तर त्या दोन साईड कशा आहेत, कॉन्ग्रुएंट. कोणत्या दोन साईड, तर ज्या साईडवरती आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ केलेले आहे त्या साईड्स कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. तशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला हे थर्ड एक्झाम्पल झालेलं आहे. आणि याबरोबरच आपली प्रॉब्लेम सेट फर्स्ट फ्रॉम बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री ही या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. पहा, थोडंसं रिव्हिजन करायचं आहे आपल्याला. रिव्हिजन करून कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सेट सिंपल जाणार आहे. ओके.